माणूस मेल्यानंतर काय होतं, आत्मा कुठे जातो आणि प्रेत म्हणजे नक्की काय असतं? गरुड पुराणात याबद्दल अत्यंत थक्क करणारी माहिती दिली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच गूढ रहस्याचा उलगडा करणार आहोत. माहिती सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला अशाच रहस्यमय आणि पौराणिक गोष्टी जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या गूढ रहस्य चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. चला तर मग जाणून घेऊया प्रेत योनीबद्दल सविस्तर माहिती. पहिलं, प्रेत म्हणजे नक्की काय आणि ते कसे असतात? हिंदू धर्मशास्त्रानुसार जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा आत्मा शरीर सोडतो. शरीर सोडल्यानंतर आणि पुढील नवीन जन्म मिळेपर्यंतचा जो मधला काळ असतो त्या काळातील सूक्ष्म शरीराला प्रेत म्हणतात. दिसतात कसे? पुराणांनुसार प्रेतांना आपल्यासारखं हाडामासाचं स्थूल शरीर नसतं, ते वायू रूपातील एक सूक्ष्म शरीर असतं. गरुड पुराणात असं वर्णन आहे की काही प्रेतांचे रूप अत्यंत भयानक असते. त्यांचे डोळे खोल गेलेले असतात, केस विखुरलेले आणि शरीर अत्यंत सुकलेले असते. त्यांच्या शरीरातून एक प्रकारची दुर्गंधी येते. ते सामान्य मानवी डोळ्यांना सहज दिसत नाहीत, पण प्राण्यांना, कुत्र्यांना, मांजरांना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव लगेच होते. दुसरं, कोणत्या ग्रंथामध्ये याचे वर्णन आढळते? प्रेत आणि मृत्यू सोहळ्यानंतरच्या प्रवासाचे सर्वात सविस्तर वर्णन गरुड पुराण यामध्ये आढळते. आणि याशिवाय भागवत पुराण, कठोपनिषद आणि अग्निपुराण या ग्रंथामध्येही आत्मा, मृत्यू, यमलोक आणि प्रेत योनीबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. तिसरं, आत्मा प्रेत योनीमध्ये कशी जाते? शास्त्रानुसार मृत्यू झाल्यानंतर आत्म्याला यमदूत यमलोकात घेऊन जातात. तेथे त्यांच्या कर्माचा हिशोब होतो. जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू सामान्य झाला असेल आणि त्याच्या कुटुंबाने त्याचे श्राद्ध, पिंडदान आणि अंत्यसंस्कार विधी योग्य पद्धतीने केले तर तो आत्मा प्रेत योनीतून मुक्त होऊन पितृलोकात किंवा पुढील प्रवासाला निघून जातो. पण जर एखाद्याचा अकाली मृत्यू जसे आत्महत्या किंवा खून झाला असेल तर त्याचा पृथ्वीवरील विहित काळ पूर्ण न झाल्यामुळे तो भटकत राहतो आणि प्रेत योनीत अडकतो. तसेच ज्यांचे अंत्यसंस्कार नीट होत नाहीत तेही प्रेत बनतात. चौथं, प्रेत कुठे राहतात आणि काय खातात? प्रेत प्रामुख्याने निर्जन जागा, जुनी पडकी घरे, स्मशानभूमी, पिंपळाचे किंवा वडाचे झाड आणि जेथे घाण किंवा अपवित्रता असते अशा ठिकाणी राहतात. प्रेतांना आपल्यासारखं अन्न जेवता येत नाही, कारण त्यांना स्थूल तोंड किंवा पोट नसतं. गरुड पुराणात लिहिलेलं आहे की ते भुकेने आणि तहानेने व्याकुळ असतात. घरात टाकलेली उष्टी अन्नाची खरकटी, थुंकी, मलमूत्र किंवा अस्वच्छ गोष्टींमधून ते आपली भूक भागवतात. म्हणूनच घरात नेहमी स्वच्छता ठेवण्यास आणि रात्री उष्टी भांडी न ठेवण्यास सांगितलं जायचं. पाचवं, कोणत्या पापामुळे प्रेत योनीत जावं लागतं? हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. गरुड पुराणानुसार काही पापकर्मांमुळे माणसाला मृत्यूनंतर प्रेत योनी प्राप्त होते. पहिलं, विश्वासघात करणे. जो व्यक्ती दुसऱ्याचा विश्वासघात करतो किंवा इतरांची फसवणूक करतो. दुसरं, अन्नाचा अपमान. भुकेल्याला अन्न न देणे आणि अन्नाचा गैरवापर करणे. तिसरं, दान न करणे. आपल्याकडे संपत्ती असूनही कधीही गरिबांना मदत किंवा दान न करणे. चौथं, महिलांचा छळ. स्त्रियांवर अत्याचार करणारे किंवा त्यांचा अनादर करणारे मृत्यूनंतर प्रेत योनीला प्राप्त होतात. पाचवं, आत्महत्या. स्वतःचा जीव स्वतःच संपवणे हे हिंदू धर्मात महापाप मानलं गेलं आहे. अशा आत्म्यांना अनेक वर्ष प्रेत योनीत सडावं लागतं. आता मी तुम्हाला प्रेतांबद्दल काही सत्य अनुभव सांगते. विज्ञानाच्या युगात अनेक लोक यावर विश्वास ठेवत नाहीत.
पण जगातील अनेक प्रसिद्ध पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर्स आणि काही जुन्या जाणत्या लोकांचे असे अनुभव आहेत की रात्रीच्या वेळी अचानक हवेतील तापमान खूप कमी होतं, घरात कोणी नसताना पाऊलखुणांचा आवाज येतो किंवा विशिष्ट प्रकारची दुर्गंधी येते. हे तेथे असणाऱ्या एखाद्या अदृश्य शक्तीचे म्हणजे प्रेताचे लक्षण असू शकते. अनेक लोकांनी स्मशानाच्या जाळातून रात्री जाताना असे विचित्र भास अनुभवल्याचे सांगितले आहे. तर मित्रांनो, गरुड पुराण आपल्याला हे शिकवतं की आपण जिवंत असताना चांगली कर्म करावीत, जेणेकरून मृत्यूनंतर आत्म्याला शांती मिळेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि गूढ रहस्य चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन आणि रहस्यमय विषयासह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.